तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सध्या जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली आहे। सर्वच प्रमुख नद्या नियंत्रित पातळीवर आहेत। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवर 7 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी आहेत त्या पाहायला मिळत आहेत। मात्र काल पासून जरी बघितलं तर पावसाने थोडी उसंती घेतलेली पाहायला मिळते। सकाळपासून हलक्या सरी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळताना पाहायला मिळत आहेत। सध्या बघितलं तर नदी नाले आहेत ते दुथडी भरून सध्या वाहताना पाहायला मिळत आहेत। शेतीच्या कामांना सध्या वेग आलेला आहे। हवामान विभागाने येलो अलर्ट हा जारी केलेला आहे, तर पुढील 2 दिवसासाठी ऑरेंज अलर्ट हा जारी केलेला आहे। सध्या मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सध्या 30 ते 40 प्रति ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हा देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदर पाहिलं तर सध्या जरी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी हलक्या सरी या सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।